यानंतर मी गणेश सावळेश्वरकर सरांना विनंती करेल की त्यांनी मार्गदर्शन करावं. गणेश सावळेकर सर. सर पुणे रिजनचे पोस्ट मास्टर जनरल आहेत. आदरणीय व्यासपीठ, ज्यांची निवड झाली ते सर्व कॅन्डिडेट्स, बंधू आणि भगिनींनो, मी आपला काही जास्त वेळ घेणार नाही. मला तुमच्यामध्ये आणि भागवत सरांच्या मध्ये उभं राहायचं नाही. फक्त एवढंच म्हणायचं आहे की कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल हू हॅव बीन सक्सेसफुल. मी आणि महेश भागवत दोघं बॅचमेट सोबत तयारी केलेली आहे. 20-22 वर्षापूर्वी अशाच काही वातावरणामध्ये आम्ही होतो सोबत. तेव्हापासूनच भागवत साहेब थोडे कार्यकर्ता वृत्तीचे आहेत आणि त्यांनी तेव्हापासून आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे ते आज जे तुम्हाला मार्गदर्शन करतायत ते काही वेगळं नाही आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पास झालो 20 वर्षापूर्वी. तुम्ही पण नक्की पास व्हाल याची मला खात्री आहे. फक्त एकच 1-2 गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत. फार कौतुकाचे आजचा सोहळा हा कौतुकाचा सोहळा आहे जो जाधव सरांनी आणि युनिक अकॅडमीनी ह्या इथं आयोजित केलेला आहे. विशेष रूपाने मी एवढं सांगू इच्छितो की आपण जे काही आजूबाजूच्या घटना पाहतो त्याला ॲनालाइज आपण नेहमी करत राहावं आणि त्याचे मी माझ्यासाठी जे माझी तेव्हाची जी सवय आणि मी आज पण ती कंटिन्यू करतो आहे. कुठल्याही गोष्टीकडे मी एक 4 दृष्टिकोनातून बघतो. कुठलीही घटना होत असेल आजूबाजूला त्याला 4 भागातून किंवा 4 अँगलनी बघायचं. एक सोशल अँगलनी बघायचं, एक इकॉनॉमिक अँगलनी बघायचं, एक पॉलिटिकल अँगलनी बघायचं आणि एक जिओ स्ट्रॅटेजिक ह्या अँगलनी बघायचं. ह्या 4 अंगांनी समजा आपण कुठल्याही घटनेकडे, मग ती आजूबाजूची आपला झालेला एक ॲक्सिडेंट असू दे किंवा साऊथ चायना सीमध्ये चायना आणि USAचं भांडण असू दे, प्रत्येक घटनेला समजा आपण हे 4 अँगलनी बघत गेलं तर त्याचा एक समर्पक अभ्यास आणि आकलन आपल्याला सहजरित्या शक्य होतं. आपल्या विषयासंदर्भामध्ये आपण अभ्यास पोटतिडकीने करत असतो. तसं आपल्याला यश कधी कधी नक्की मिळतं. काही लोकांना लवकर मिळतं, काही लोकांना संघर्षानं मिळतं, पण मिळतं जरूर. आणि ह्या प्रवासामधून आपण जेव्हा वेळ तुमचं पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला कळेल की तुमच्यामध्ये एक फार चांगली मॅच्युरिटी आलेली आहे आणि तुम्ही एक वेल नॉलेजेबल अंडरस्टँडिंग इंडियन म्हणून तुमचं डेव्हलपमेंट झालेलं आहे. पुन्हा एकदा धन्यवाद, आपण मला संधी दिली तर बोलायची. आणि मी इथं आगंतुक म्हणून आलो होतो कारण मला महेशला भेटायचं होतं, बरेच दिवसापासून भेटलेलं नव्हतं आणि 4-2 मुलांना इथं काही कौतुकाचे शब्द त्यांच्याशी बोलायचे होते म्हणून मी इथं आलो. आय वॉज नॉट शेड्यूल्ड टू स्पीक हिअर. अँड काही लोकांशी मी इंटरव्ह्यू पण घेतले होते. काही चेहरे मला आठवत नाही आहेत किंवा नाव काय आठवत नाही आहेत, परंतु SIC मध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. परंतु आपण सर्व जे सक्सेसफुल विद्यार्थी आहेत पुढच्या आठवड्यामध्ये समजा आपण असाल तर प्लीज कम डाऊन टू माय ऑफिस. आय विल हॅव लाईक टू हॅव अ टॉक टू देम आणि थोडं चहा पण घेऊ. थोडं दुपारी यायचं आहे. कॉफी विथ PM. थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट.